आपण पाहतात BN न्यूज बदलापूर नामा, सर्वसामान्य नागरिकांचे हक्काचे व्यासपीठ। कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या अखत्यारीतील 16 शाळांच्या आंतरशालेय क्रीडा महोत्सव कोरोना काळाचा अपवाद वगळता दरवर्षी आयोजित केला जातो। या आंतरशालेय क्रीडा महोत्सवामुळे नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होऊन विद्यार्थ्यांमध्ये निर्णय क्षमता, शिस्त, शारीरिक कौशल्य, विकास व सहकार्याची भावना निर्माण होते। या अनुषंगानेच सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील आंतरशालेय क्रीडा महोत्सव दिनांक 19 डिसेंबर ते 22 डिसेंबर या कालावधीत कुळगाव बदलापूर नगर परिषद पर्यावरणपूरक शाळा क्रमांक 15 एरंजाड येथे आयोजित करण्यात आला होता। या क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण देखील या शाळेत करण्यात आले। यावेळी या मुलांचा उत्साह, या मुलांचे कलागुण, क्रीडा महोत्सवात त्यांनी बजावलेली कामगिरी याचं कौतुक करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे व मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांनी उपस्थिती लावली होती। यावेळी पालिकेच्या मराठी शाळांचा वाढलेला दर्जा, शैक्षणिक व कला, क्रीडा या क्षेत्रातील कामगिरी यावर आमदार किसन कथोरे यांनी इंग्रजी शाळांचे वाढलेले स्तोम कमी होणं गरजेचं असून मराठी माध्यमात देखील मुलांना त्याच धर्तीवर शिक्षण मिळते व त्यांचा विकास देखील इंग्रजी माध्यमातील मुलांना लाजवेल इतका चांगला होत असताना पालकांनी इंग्रजी माध्यम शाळेचा अट्टहास करण्यापेक्षा आपली मातृभाषा, आपली मराठी शाळा टिकवण्यासाठी भर दिला पाहिजे। मावशी जगवण्यापेक्षा आईला जगवा असे विधान यावेळी किसन कथोरे यांनी केले। यावेळी त्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी कुळगाव बदलापूर नगर परिषद मुख्याधिकारी योगेश गोडसे, शिक्षण विभाग प्रमुख विलास जडे तसेच नगरपालिका शाळेतील समस्त शिक्षक आणि कर्मचारी वर्गाचे विशेष कौतुक देखील केले। मराठी शाळा टिकवणं हे आमच्या बदलापूर नगरपालिकेच्या हद्दीतलं कौशल्य आमचे जडे आणि आमच्या शिक्षकांनी त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवलं। आज तुम्ही पाहिलं की ग्रामीण भागातली अगदी गावांच्यातली मुलं पण चांगल्या स्पर्धेमध्येच खेळू शकतात हे दाखवण्याचं कौशल्य त्या आमच्या शिक्षकांनी केलं। त्या मुलांचं पण आणि शिक्षकांचं अभिनंदन करतो। या शाळा टिकल्या पाहिजेत। जर आपल्याला या मराठी शाळा टिकवल्या नाही तर भविष्य खूप चुकीच्या दिशेने जाते। सध्या इंग्रजीचं फॅड आलं आहे, पण इंग्रजी किती असावी त्यालासुद्धा मर्यादा असावी। मावशी म्हणून तिला वापरा, आई म्हणून नको। आई आमची माऊली आहे जी मराठी ना ती आईच असायला हवी आहे, हीच भूमिका आहे। जगातला सर्वात मोठा प्रकल्प आपण आपल्या मतदारसंघात मालशेजला घेतो आहे। चायनाला 70 मीटरचा आहे, आपला 130 मीटरचा आपण करतो आहे। मी जगामध्ये जगाचे डोळे माझ्या मुरबाड मतदारसंघाकडे लागावेत अशा प्रकारचं एक ऐतिहासिक काम आपण काचेचा स्कायवॉक, विविंग गॅलरी आणि त्या भागातलं एक वेगळं पर्यटनाचं स्थळ निर्माण करतो। बऱ्याच वर्षापासून त्याचा माझा प्रयत्न होता, त्याला फॉरेस्टची अडचण होती। 10 हेक्टर जागा आपण आता फॉरेस्टकडून वर्ग करून घेतली। निधी लागणारा जो होता तो सुद्धा या अधिवेशनमध्ये 366 कोटीला मान्यता मिळाली आणि जगाचे डोळे माझ्या मुरबाड मतदारसंघाकडे लागतील। जगातलं एक आश्चर्य हे माझ्या मतदारसंघात होतं आहे, भारतात नाही, हे मला समाधानाची बाब आहे। ती ही जनतेचं सगळं कौशल्य। कुळगाव बदलापूर नगर परिषद शाळेमध्ये आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचं आयोजन केलं होतं आणि नक्कीच याच्यामागे सर्व क्रीडा शिक्षक असो, मुख्याध्यापक, त्या शाळेतील शिक्षक असो यांनी सर्वांनी मेहनत घेऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या शाळेतला विद्यार्थी क्रीडा क्षेत्रामध्ये घडवलेला आहे आणि तो घडवलेला विद्यार्थ्यासाठी चांगलं ग्राउंड, चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचं काम नगर परिषदेने केलेलं आहे आणि त्याच्यातूनच या 3 दिवस स्पर्धा झालेल्या आहेत। नक्कीच आमच्या नगरपालिका क्षेत्रामध्ये हे गोरगरीब विद्यार्थी आहेत, तेच नगरपालिका शाळेमध्ये शिकतात, यांच्यातनं चांगले खेळाडू निर्माण व्हावे हा हेतू ठेवून माननीय जडेसाहेब यांनी पुढाकार घेऊन हे क्रीडा महोत्सव भरवलेला होता। नक्कीच आज बदलापूर शहरामध्ये जसं सांस्कृतिक शहर आहे, शैक्षणिक शहर आहे आणि शैक्षणिकबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये आपण कुठे मागे पडू नये, या बदलापूर शहरानं चांगले खेळाडू निर्माण होतील ही अपेक्षा आज या विद्यार्थ्यांकडनं मला आहे आणि नक्कीच त्याच्यातनं आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाहसुद्धा करतील। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक एरंजाडचा ग्रामस्थ आणि एरंजाडचा पोलीस पाटील म्हणून एका गोष्टीचं एक कौतुक वाटतं आणि अभिमान वाटतो आहे की ज्या आंतरशाळीय या बदलापूरमधून ज्या आंतरशाळीय स्पर्धांचं जे आयोजन झालेलं आहे ते महत्त्वाचं म्हणजे आमच्या एरंजाड शाळेला त्याचं प्रतिनिधित्व मिळालेलं आहे। एरंजाड शाळा ते होस्ट करते आणि आज या ठिकाणी ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या, जसे आपले आदरणीय वामनदादा या ठिकाणी येऊन गेले,
त्यांनी हा कार्यक्रम पाहून मला वाटतं त्यांच्याकडे खूप कमी वेळ असतानासुद्धा चांगला वेळ त्यांनी या ठिकाणी दिलं, मुलांना चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं. आणि ज्यावेळी मला वाटतं मीसुद्धा शैक्षणिक क्षेत्रामध्ये 25 वर्षांपासून आहे, परंतु जडे सर, वामनदादांनी पण त्यांचं कौतुक केलं. जडे सर जेव्हापासून या एरंजाड शाळा त्यांच्या हातामध्ये आलेली आहे आणि ज्या दिवसांपासून बोराडे मॅडम या ठिकाणी मुख्याध्यापिका म्हणून आलेल्या आहेत, तर मला एक ग्रामस्थ म्हणून वाटतं की आमच्या मुलांची जी पर्सनॅलिटी होती ती 5 वर्षांपूर्वीची पर्सनॅलिटी आणि आत्ताची पर्सनॅलिटी याच्यामध्ये फारच तफावत आहे. आता जी मुलं आहेत ती सेल्फ रिलियंट होत चालली आहेत, मग ते स्पोर्ट्स असू द्या किंवा शिक्षण असू द्या, दोन्ही गोष्टींमध्ये ते अगदी सेल्फ रिलियंट होत चालली आहेत. आणि जर या भारतामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करायचं असेल आणि जगामध्ये जर पुढे जायचं असेल खेळामध्ये, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी खेळामध्ये मानली जाते ते म्हणजे सेल्फ रिलियंट. मला म्हणजे ज्यावेळी आपल्याला सेल्फ कॉन्फिडन्स असतो, सेल्फ रिलियंटपणा येतो, त्यावेळी नक्कीच ही मुलं यांच्या या जडे सर किंवा बोराडे मॅडम असतील किंवा इतर जे काही आपले क्रीडा शिक्षक असतील त्यांच्या हाताखाली नक्कीच ते आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करतील याची मला आशा आहे आणि त्याचा मला अभिमानसुद्धा आहे की हे जे आहे हे आमच्या एरंजाड शाळेमधून त्या गोष्टी होत आहेत. गेले 4 दिवस अपूर्व उत्साहामध्ये 16 प्राथमिक आणि 4 माध्यमिक शाळांचा आंतरशालेय क्रीडा महोत्सव या ठिकाणी संपन्न झाला. माननीय प्रशासक गोडसे साहेब आणि सन्माननीय सदस्य वामनदादा आले आणि ग्रामस्थ या एरंजाड गावातल्या ग्रामस्थांचा भरपूर सपोर्ट आहे आम्हाला. आणि आमच्या या क्रीडा समितीच्या अध्यक्षा बोराडे मॅडम आणि उपाध्यक्ष पवार सर आणि आमचे सर्व दोन्ही केंद्रप्रमुख सोनावणे सर आणि जामनिक सर आणि सर्व शिक्षक यांची मेहनत आहे. गेले 15-20 दिवस किंवा त्याच्या आधीपासून खो खो असेल, कबड्डी असेल, क्रिकेट असेल याच्या सराव त्या काही शाळांना ग्राउंड नाही आहेत आमच्या, तर नगरपालिका गार्डनमध्ये जाऊन किंवा मोठ्या जिथे गार्डन आहे तिथे जाऊन सराव यांनी घेतलेला आहे. आणि आत्ता वामनदादा मेन्शन केलं की तळागाळातली मुलं आहेत त्यांच्या आता ती सुरक्षा रक्षक मला काल सांगत होती की मी म्हणे अशीच मोठी झाले, हे असं मी कधीच अनुभवलं नाही. तिथे सुरक्षा रक्षक वायदंडे म्हणून आहे, काल तिने मला हे सांगितलं. त्यामुळे हे नगरपालिका भरपूर सपोर्ट करते इथे आणि म्हणून या शाळांचा पट वाढत आहे. गरीब मुलांना म्हणजे विनामूल्य या ठिकाणी शिक्षण मिळतं. काल आता आमच्या गावातल्या एरंजाड गावातल्या 2 मुली आल्या होत्या, त्यांना नर्सिंग करायचं आहे, तर आम्ही एक ट्रस्ट बघितली आहे नेरळला, मोफत त्यांना नर्सिंगचा कोर्स मिळणार आहे. म्हणजे ह्या गावातल्या 2 मुली एक 6 महिन्यानंतर 20,000 रुपये कमवायला लागतील. हा जी शिक्षणाबरोबर रोजगार निर्मिती आमची थीम आहे. म्हणून आम्ही विविध प्रकारचे ट्रेनिंग, इंजिनिअरिंग असेल, आणखी काय असेल, हे सगळ्या प्रकारचे विविध प्रकारचे ट्रेनिंग विद्यार्थ्यांना अशासाठी देतो की ह्या गावातलं ते पर कॅपिटा इन्कम आहे ते वाढलं पाहिजे, स्तर वाढला पाहिजे. नुसतं ह्या गावातलंच नाही, जे लोअर लेवल ज्यांचं इन्कम आहे त्यांचं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग आणि रोजगाराची निर्मिती आणि 4 हातांना जॉब मिळावा, हा अशा मागे आम्ही आणि NULM स्कीम जी आमची आहे नगरपालिकेची त्या माध्यमातून पण आम्ही सगळे अधिकारी आमचे मदत करत असतात आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर रोजगार याद्वारे हा आमचा पट गेली 10 वर्ष वाढत आहे आणि सगळ्यांचा सपोर्ट आहे या ठिकाणी. आणि मला आशा आहे की आमचे जे शिक्षक आहेत त्यांची मेहनत असल्यामुळे, शिक्षकांच्या मेहनतीमुळे सगळं होतं आहे. सगळे डिपार्टमेंट आम्हाला, स्टोअर डिपार्टमेंट, इलेक्ट्रिक डिपार्टमेंट, बांधकाम विभाग, सगळे विभाग आम्हाला, वाहन विभाग सगळे मदत करतात. त्यामुळे हे यशस्वी होते. ग्रामस्थांचा भरपूर सपोर्ट आहे. कुठल्याही ह्याला समाजसेवकाला आमच्या सांगितलं राहितल्या आणि ते बेसिकली सगळे ह्या शाळेचे विद्यार्थी आहेत, त्यामुळे सगळे सपोर्ट करतात. कुठेही कटुता येत नाही, काही वादावादी होत नाही, सगळे आम्हाला होल हार्टेडली सपोर्ट करतात. त्यामुळे हे यश जे आहे सगळ्यांचं यश आहे, टीमवर्क आहे मॅडम. मोहिनी जाधव, बदलापूर. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आणि बातम्या पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.